नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन पुन्हा एकदा तुमचं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचा जो काही लोगो असेल तो कसा बनवायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी काही विंडो या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जो काही बॅकग्राऊंडचा कलर आहे तुम्हाला जो चेंज करायचा असेल तुम्हाला या ठिकाणी चौथ्या नंबरचं ऑप्शन क्लिक करून तुम्हाला कलर हे बॉक्स दिसेल. त्या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला कलर ऑप्शनवर जाऊन या ठिकाणी जे काही बॅकग्राऊंडचा कलर आहे तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जो योग्य बॅकग्राऊंडचा कलर वाटेल तुम्ही या ठिकाणी येऊन सिलेक्ट करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूरसे कलर या ठिकाणी दिले. मी या ठिकाणी हा कलर चॉईस करतो आहे आणि हा बॅकग्राऊंडसाठी मला सफिशियंट म्हणजे योग्य वाटतो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो योग्य कलर वाटेल तुम्ही तो या ठिकाणी घ्या. त्यानंतर या ठिकाणी न्यू टेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमच्या चॅनलचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जसं की मी या ठिकाणी माझ्या चॅनलचं नाव तुमचं जर इंग्लिशमध्ये असेल, इंग्लिशमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की इंग्लिशमध्ये चांगलं टाकू शकता तर तुम्ही इंग्लिशमध्येही टाकू शकतात. जर मराठीत असेल तर मराठीतसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. मी या ठिकाणी माझ्या चॅनलचं जे काही नाव आहे मी या ठिकाणी टाकून घेते. अशा प्रकारे मी या ठिकाणी माझं जे काही चॅनलचं नाव आहे ते या ठिकाणी टाकून घेतो आणि त्याला मस्तपणे या ठिकाणी सेंटरला घेतो. आणि तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत भरपूरसे, बघून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी साईज ऑप्शन दिलेले आहे. साईजमध्ये तुम्ही छोटं मोठं या ठिकाणी तुम्हाला जी साईज वाटेल त्या साईजनुसार तुम्ही या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअली तुम्हाला तुमच्या याच्यानेही सरकवता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही सेंटर पॉईंट आहे हा या ठिकाणी ऑप्शनवरून भेटून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याला फॉन्टसाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर भरपूरसे फॉन्ट या ठिकाणी भेटून जाणार आहे. मराठी फॉन्ट थोडाफार कमी आहे, तर इंग्लिश फॉन्ट भरपूर प्रमाणात या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानुसार मला जो काही मराठी फॉन्ट हवा होता तो या ठिकाणी मला भेटतो आणि मी अशा पद्धतीने त्याला सेट करून घेतो एक ठिकाणी सेंटरला. आणि त्याची साईज थोडीशी मीडियम असू द्या फॉन्टची, जेणेकरून जेव्हा तुम्ही सेट करणार तेव्हा ते प्रॉब्लेम नको यायला. या ठिकाणी बोल्ड तुम्ही या ठिकाणी क्रॉस करू शकतात, अंडरलाईन करू शकतात. अशा प्रकारे भरपूरसे ऑप्शन या ठिकाणी दिले. त्यानंतर मी अजून युनिक म्हणून जे काही माझ्या चॅनलचं पूर्ण नाव आहे या ठिकाणी मी युनिक म्हणून अजून काहीतरी वेगळं करतो. बॅकग्राऊंडला तुम्ही या ठिकाणी कलरसुद्धा देऊ शकतात. जसं की मी या ठिकाणी देतो आहे, बघू शकतात की बॅकग्राऊंडला मी या ठिकाणी रेड कलर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि थोडंफार त्याची जी स्ट्रेंथ जी आहे ती जी बॅकग्राऊंडची लाईन आहे ती थोडीशी वाढवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारे तुम्ही ते सेट करून घ्यायचं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनुसार तुम्ही या ठिकाणी सेट करा. त्यानंतर मी अजून एक न्यू टेक्स्ट ॲड करतो. या ठिकाणी जे काही माझं पूर्ण चॅनलचं नाव आहे मी काही वर्ड जे ते मराठीत घेतो आणि काही वर्ड जे आहे ते इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकून घेतो, जेणेकरून काहीतरी युनिक दिसेल असं मी या ठिकाणी करतो. तुम्हाला जे काही युनिक वाटेल त्यानुसार तुम्ही करा. या ठिकाणी माझं पूर्ण चॅनलचं नाव या ठिकाणी घेतो आहे मी. त्यानंतर मी फॉन्टमध्ये जाईल, त्याला फॉन्ट ॲड करेल. इंग्लिशमध्ये भरपूर प्रमाणात चांगले फॉन्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी जे काही योग्य वाटेल तो फॉन्ट या ठिकाणाहून तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला थोडं बघू शकता या ठिकाणी वापस पुन्हा मी हे सेट करून घेतो आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला सेट करून तुम्हाला वाटलंच की कलर चेंज करायचा त्या ठिकाणी वापस पुन्हा ऑप्शन दिलेले कलर वगैरे तुम्हाला बोल्ड करायचं असेल बोल्ड करू शकतात, त्याला क्रॉस करू शकतात, अंडरलाईन करू शकतात. भरपूर ऑप्शन या ठिकाणी आहेत. त्यानुसार तुम्ही पिक्सल ॲपमध्ये संपूर्ण लोगो तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मला तोडकं मोडकं जसं जमतं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी मी अजून युनिक करण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकरी राजा म्हणून हा माझा लोगो आहे. या ठिकाणी मी त्याला ब्रँड करण्याचा प्रयत्न करतो, थोडंफार युनिक त्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचा लोगो घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये करू शकतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह बटन दिलेलं आहे, सेव्ह करायचं आहे. खाली क्वालिटी दिली तुम्हाला मीडियम, हाय, व्हेरी हाय, जशी पाहिजे तशी क्वालिटीमध्ये तुम्ही हा सेव्ह करून घ्या आणि हा सेव्ह झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.